हो. पुढं काय शिकलं होतं बरं. तुझं 15 रुपये मोडला टाक म्हणजे कोणी जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आवाज येतोय का सर्वांना? आवाज येत असेल तर कमेंटमध्ये सांगा तसा आवाज येतोय म्हणून. जय शिवराय. आवाज येतोय का सर्वांना? जय शिवराय अभिजित दादा, आवाज येतोय का? सर्वांनी प्लीज कमेंटमध्ये आवाज येतोय का तुम्हाला माझा हे सांगा. जय शिवराय सर्वांना. आज वैचारिक व्यासपीठ या फेसबुकच्या पेजवर मी सुचेता विजयकुमार विसे, शिवशंभू स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य रणरागिणी ग्रुप पुणे युवती जिल्हाध्यक्ष, आज तुमच्यासमोर संवाद साधण्यासाठी आलेले आहे. आजच्या संवादाचा विषय आहे माफ करा महाराज. सर्वप्रथम हिंदवी स्वराज्य याची स्थापनेच्या मागं ज्या मेन व्यक्तींचा हात होता ते म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजीराजे, त्याचबरोबर राजमाता जिजाऊ साहेब व स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करते. छत्रपती शहाजी महाराज यांनी स्वतः सर्वात प्रथम हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व ते हिंदवी स्वराज्याची संकल्पना ही मुळात शहाजीराजेंच्या मनातून निर्माण झालेली होती. त्यानंतर ती संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी जे बाळकडू द्यायला हवे होते शिवाजी महाराजांना, ते देण्याचं काम केलं ते म्हणजे राजमाता जिजाऊ साहेबांनी. त्यामुळे या दोन्ही थोर परमवंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचे आई वडील शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ साहेब यांना मानाचा मुजरा. त्याचबरोबर हिंदवी स्वराज्य ही संकल्पना अंमलात आणण्याचं काम ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, 5 पातशाहींशी लढून स्वतःचं असं वेगळं एक राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. त्याचबरोबर हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केलेली होती शिवाजी महाराजांनी, तर ते स्वराज्य सांभाळणं व त्याचा विस्तार करण्याची जबाबदारी अतिशय चोखपणे बजावणारे व हिंदू धर्मासाठी आपल्या मृत्यूलाही ते न घाबरणारे म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करते. त्याचबरोबर असीम त्याग मूर्ती म्हणून माझ्या आयुष्यात ज्यांचं स्थान आहे त्या म्हणजे महाराणी येसूबाई साहेब, शंभूराजेंच्या अर्धांगिनी. म्हणूनच त्या फक्त स्वराज्यात कारभार करत नव्हत्या, तर त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही कुलमुखियार हे पद सांभाळणाऱ्या त्या म्हणजे महाराणी येसूबाई साहेब. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर 29 वर्ष मुघलांच्या छावणीत असूनही आपल्या स्वराज्याविषयीचं प्रेम कधीही न ढासळू देणाऱ्या
त्या महाराणी येसूबाई साहेबांना देखील माझे वंदन। आता आजचा जो मी विषय निवडला आहे, माफ करा महाराज, याच्यावर बोलायला सुरुवात करते। जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील याविषयी तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पाठवू शकता। मी जसे जसे बघेल तसं तुम्हाला त्यावर बोलेल। खरं तर हा मुद्दा खूप कमी जण घेतात, पण हा मुद्दा मला घ्यावासा वाटला, कारण आजकाल आपण परिस्थिती बघतोय, प्रत्येक ठिकाणी आपण महाराजांचं नाव घेतोय पण त्या पद्धतीने वागायचा तर प्रयत्न करत नाहीये। त्यामुळे मला हा मुद्दा घ्यावासा वाटला। सर्वात पहिला मुद्दा याच्यात जो येतो तो म्हणजे महिला। स्त्री ही मराठ्यांच्या देवभरातली देवता आहे व तिला वाचवण्यासाठी जे सर्वजण काही कार्य करतात, पण आज ती परिस्थिती आहे का? जो महिमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांना होता, तो अधिकार आत्ताच्या स्त्रियांना मिळतोय का? एका स्त्रीवर बलात्कार करणारा तर रांझ्याच्या पाटलाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शासन केलं होतं, त्याचा चौरंगा केला। पण तेच आजकाल सर्वजण विसरतायत। आजकाल कुठेही चौकात जरी तुम्ही बघितलं, कुठल्याही चौकात 4 टुकार मुलं उभे असतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या मुलींवर फालतू कमेंट करतात। एक प्रकार तो शाब्दिक बलात्कारच होतो। त्याचबरोबर आज महाराष्ट्रातल्या महिन्यातून एकदा तरी तुम्हाला बातम्यामध्ये ऐकायला भेटतं की कुठंतरी बलात्कार, पण बलात्कार झाल्यावर आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया अशा येतात की आत्ता जर शिवाजी महाराज असते तर त्यांनी त्याला टकमक टोकावरून ढकललं असतं किंवा त्याचा चौरंगा केला असता किंवा त्याला तोफेच्या तोंडी दिलं असतं। पण मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी या शिक्षांपैकी काहीही केलं नसतं। मुळात छत्रपती शिवाजी महाराज जर आत्ता असते या काळात तर स्त्रियांवरती बलात्कार झालेच नसते, कारण त्यांनी पहिलंच रांझ्याच्या पाटलाचं जे उदाहरण होतं त्यावर एकही स्वराज्यात बलात्काराचं उदाहरण आजपर्यंत आपल्याला दिसून आलेलं। आता माझा तर स्वतःचा तुमच्यापैकी भरपूर जण असे असतील की ज्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवरचा अभ्यास असेल, त्यांनी हे सांगावं की रांझ्याचा पाटील यानंतर कुठलं उदाहरण होतं का एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाल्याचं? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पहिल्याच प्रसंगात इतका दबदबा उभा केला होता की त्यानंतर कोणाची हिंमत झाली नाही एका स्त्रीवर हात टाकायची, आणि जर तो टाकला तरी महाराजांचे सैनिक म्हणजेच आपले मावळे त्यांना कधीही सोडत नव्हते। त्याचबरोबर जे यवन पळून न्यायचे स्त्रियांना, त्यांनाही शासन करायला महाराज किंवा महाराजांचे मावळे कमी करत नव्हते। पण मग आत्ताच का हे सर्व होतंय याचा विचार आपण करत नाही, व त्यामुळेच मला महाराजांची सर्वात पहिल्यांदा माफी मागावीशी वाटते की तुम्ही जे स्वराज्य स्थापन केलं व त्यातला जो सर्वात पहिला मुद्दा असतो की स्त्री ही स्वराज्याच्या देवभरातील देवता आहे, पण तिला आत्ता देवतेचा मान दिलाच जात नाही। तिला फक्त महिला दिन किंवा मातृदिन असे दिवस असतात, त्याच वेळी फक्त तिला पूजलं पण नाही जात, फक्त आता स्टेटसला टाकण्यापुरतं ते मर्यादित झाले। पण आपण स्वतःहून त्यांचा अभिमान किंवा गौरव करत नाही कधीच। मुलींना फक्त चूल मूल यातच अडकवतात। त्याचबरोबर जर एखादी मुलगी शिकत असेल, शिक्षण घेत असेल तर चांगलंच आहे, पण शिक्षण घेतानाही तिला इतर कसलाही त्रास होता कामा नये याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। एखादी स्त्री जर शिक्षण घेत असेल तर तिला सर्वांनी सांभाळून घ्यायचा हक्क आपल्या सर्वांचा आहे, कारण आपल्या सर्वांची ती जबाबदारी आहे। छत्रपती शिवाजी महाराज जर असते तर ते बलात्कार वगैरे झाले नसतेच, पण त्याचबरोबर महिलांना एक वेगळाच मान सन्मान मिळाला असता, हेही तितकेच खरे आहे। त्यामुळे आपण जितकं छत्रपती शिवाजी महाराजांना जाणून घ्यायचा प्रयत्न करू तितकं तुम्हाला वेगवेगळे छत्रपती शिवाजी महाराजांची रूपं बघायला भेटतील। एक प्रकारे ते शूर होते, एक प्रकारे ते राजा होते, त्याचबरोबर घरातल्या जबाबदारी सांभाळणारे पिता होते, नवरा होते, राजमाता जिजाऊंचा तो मुलगा होता। पण तरीही त्यांनी कुठलीही जबाबदारी न टाळता सर्व जबाबदारी अत्यंत चोखपणे बजावल्या। पण आपण त्या जबाबदाऱ्या चोखपणे बजावत आहे का? आजकाल आता बघतो आपण आत्महत्या हा विषय घेते। आता आत्महत्या आता सर्व एका कुठल्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी राहिलेली नाही। आत्महत्या आता कसलंही टेन्शन आलं की करा आत्महत्या, पेपरमध्ये मार्क्स चांगले नाही भेटले करा आत्महत्या,
कॉपी करता नाही आली कर आत्महत्या, किंवा शेतकऱ्याला कर्ज दिलेलं जर फेडता आलं नाही कर आत्महत्या, किंवा एखाद्या मुलीवर अत्याचार होत असला तरी ती आत्महत्या कर. पण आत्महत्या करणं म्हणजे त्याचा उपाय म्हणून आत्महत्या आहे का? आत्महत्या ही फक्त आपल्या स्वतःचा नाश होतो, त्यातून ती जो संकट असतं किंवा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे का? सॉल्व्ह होत नसतो तो. आपण स्वतःची आत्महत्या करून तो प्रॉब्लेम कधीच सॉल्व्ह होत नसतो. आपल्याला प्रत्येक ठिकाणी खंबीरपणे उभं राहायला हवं असतं. प्रत्येक ठिकाणी आपल्याला जीवनात जगताना आव्हानंही येतच असतात. आता आव्हानं आली तर मग त्याला घाबरून जायचं का? छत्रपती शिवाजी महाराज जर घाबरून गेले असते तर जे स्वराज्य त्यांनी स्थापलं होतं ते राहिलं असतं का? सर्वात पहिल्यांदा त्यांना स्वराज्यावर जे संकट आलं ते म्हणजे अफजल खानाच्या प्रसंगाच्या वेळेस त्यांच्या स्वतःच्या राणीसाहेब म्हणजे सईबाई महाराणी साहेब खूप आजारी होत्या. पण तेव्हा ते मग घाबरले का? छत्रपती शिवाजी महाराज म्हणले का नाही माझी बायको आजारी आहे, मी नाही जात लढायला, तुम्ही दुसरं कोणीतरी जा. असंही महाराज म्हणू शकले असते आणि कुठलाही मावळा शिवाजी महाराजांवर जीव ओवाळून टाकायलाही तयार होता. पण तसं महाराजांनी केलं का? ते स्वतः तिथं गेले का? मग त्यांनाही त्या जबाबदारीतून मुक्त करता येत नव्हतं का? त्यांना घरातली जबाबदारी महत्त्वाची होती तिथं. त्यांना तिथं राजगडावर असणं गरजेचं होतं. मग ते राजगडावरही राहू शकले असतेच ना. पण का गेले ते अफजल खानाला भेटायला प्रतापगडावर? आपण विचार करतो, आपण फक्त म्हणतो महाराज असे होते, महाराजांनी असं कार्य केलं तसं कार्य केलं. पण महाराज डोक्यात आणायचा विचार कुणीतरी करतं का? महाराजांचे विचार फक्त वाचण्यापुरते किंवा एकमेकांना सांगण्यापुरतेच मर्यादित न ठेवता आपण महाराजांनी जे दिलेले आचार आहेत, विचार आहेत ते आपल्या दररोजच्या जीवनातही आपण वापरायला हवे. आपण जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतो. माफ करा महाराज हा मुद्दा घेतल्यावर मला भरपूर जणांचे असे रिप्लाय आले की आता यात तुम्ही बोलणार काय? बोलायसारखे भरपूर मुद्दे आहेत, पण नेमकं बोलावं काय हा प्रश्न मलाही पडला होता. कारण खूप विषय आहेत ना. काही मी खूप जणांचे व्याख्यान ऐकले यासाठी. काय हे माझं पहिलंच व्याख्यान असल्यामुळे मी खूप व्याख्यान ऐकले यासाठी. म्हणलं कोणाच्या व्याख्यानातून काय मुद्दे भेटतात. तर त्यासाठी मी भरपूर व्याख्यानं बघितली. पण सगळ्या व्याख्यानात कॉमन होते. आता त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ते पॉईंट मांडले होते. पण आता मी नवीन असल्यामुळे मला ते कदाचित इतके पटले नसतील. पटले आहेत पण जितके म्हणजे आपण बाहेर एखादं ऐकतो व्याख्यानाला जातो तिथं जसं आपल्याला अंगावर शहारे येतो. आता बालाजी काशीद दादा किंवा राकेश पिंजन दादा असं यांचे व्याख्यान ऐकल्यावर अंगाला जसा शहारा येतो तसा काहींच्या व्याख्यानातून येत नाही. काहींना येतही असेल पण प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात व त्यामुळे आपल्याला कुठली गोष्ट घ्यावी कुठली गोष्ट नाही घ्यावी याचाही विचार करायला हवा. आत्ता काही दिवसापूर्वी टी व्हीवर झी युवा या चॅनलवरती डान्सिंग क्वीन हा कार्यक्रम चालू होता. तर त्यावेळेस झी युवा डान्सिंग क्वीन याच्यावर पूर्वा शिंदे यांनी एक डान्स केला होता महाराजांचा अफजल खानाचा वध. तर त्यावेळी अफजल खानाचा वधाचा तो ॲक्ट झाल्यानंतर त्यांनी एक कविता बोलली होती की माफ करा महाराज मी करू शकत नाही मुजरा, कारण जर वाकली मी तर पडतील माझ्यावर नजर. ही खरी वस्तुस्थिती आहे पण त्याचा स्वीकार आपण करत नाही का? प्रत्येक ठिकाणी आपण मुलीला दोषी मानतो. मुलगी ही दोषी नाही आहे असं मी बिलकुल बोलत नाही. मी स्वतः एक मुलगी आहे, मला सुद्धा समजतात की मुलींच्याही चुका होतात. पण प्रत्येक ठिकाणी मुलगीच चुकीची आहे असं नाही म्हणू शकत किंवा प्रत्येक ठिकाणी मुलगा हाच चुकीचा आहे असाही अर्थ होत नाही. दोन्ही बाजूंचा योग्य बाजू सांभाळून घेतल्या पाहिजे. त्याचबरोबर आता दुसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना हमीभाव आता मिळत नाही. जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सर्वजण शेती करत होते पण त्यांना जो मान होता तो आता भेटतोय का? नाहीये का? कारण आपण आता औद्योगिकताकडे वाटचाल करतोय. औद्योगिकता वापरायला हवी यात काही वाद नाहीये. पण त्याचबरोबर आपण जो आपला पिढीजात किंवा परंपरागत व्यवसाय आहे शेती हा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण शेती जर केली नाही शेतकऱ्यांनी तर आपण खाणार काय?
किती दिवस हे मॅगी वगैरे किती दिवस खाणार आपण. आणि तसंही ते मॅगी वगैरे जे बनवतात तर तेही काहीतरी शेतीतलंच वापरून करतात ना, का काही बाहेरचं डायरेक्ट आणून बनवतात. शेती, त्यामुळं शेती ही खूप महत्त्वाची आहे. शेतकऱ्याला जो मान मिळत होता त्या काळात तो आता भेटत नाही. त्यावेळेस शेतसारा छत्रपती शिवाजी महाराज शेतसारा घ्यायचे, पण घेण्यामागेही त्यांचा वेगळा उद्देश होता की तो जो शेतसारा त्यांनी जमवलेला असतो तर तोच कधी ना शेतकऱ्याला जेव्हा गरज पडेल तर तेव्हा तो त्याला देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तो शेतसारा वसूल करायचा ठरवलेला होता. पण जेव्हा शेतसारा जर एखाद्या देता येत नसेल, जर समजा पिकावर कीड पडली असेल, दुष्काळ झाला असेल किंवा अवकाळी पाऊस आला असेल, पण या परिस्थितीत जर शेतकऱ्याला शेतसारा देता येत नसेल तर छत्रपती शिवाजी महाराज तो शेतसारा माफीही करत होते. पण आता आपण बघतोय शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं की मग त्याच्यावर तर सगळे टपूनच बसले असतात की कधी हा कर्जाची जी मुदत आहे की लगेच दारात येऊन उभे. शेतकऱ्याचा थोडाफार तरी विचार करायला हवा ना आपण. तर कुणीच करत नाही. शेतकऱ्याला एकदम कमी दर्जाचा पण जाणलं होतं की शेतकरी हाच खरा जगाचा पोशिंदा आहे. त्याला जो मान छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता तो आत्ताही आपल्याला शेतकऱ्यांना मिळवून द्यायला हवा. त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवू शकतो. ज्या प्रकारे काही ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचवला जातो. मधील दलाल वगैरे सोडून दिले जातात. त्यांच्या दलालांपर्यंत जर गेला तर शेतकऱ्यांना खूप कमी भाव मिळतो. शेतकऱ्यांकडे जितके पैसे यायला हवेत त्यांच्या कष्टाचे तितके मिळत नाही. मग आपण त्यासाठी काय करायला हवं? प्रत्येक वेळेस आपणच स्वतःला दोषी मानून संपवायचा का विषय? हा माझ्याकडून नाही होते म्हणजे मी नाही करणार. मग ते एक दोन विचार घ्यायला हवेत. आपण एक दोन थोडा मोठ्यांचे विचार जर घेतले तुम्ही तर त्यातून तुम्हाला नक्कीच काही ना काही फायदा मिळेलच ना. एखादा उपाय निघाला तर त्या अंमलात आणायची जबाबदारी आपलीच आहे. आता भरपूर ठिकाणी ग्रुप व्हॉट्सअपवर तर भरपूर ग्रुप आहेत, पण त्यातलेही किती जण खऱ्या अर्थाने शिवकार्य करतात. आता भरपूर जणांचे फेसबुकवर शिवकन्या, शिवभक्त अशी नावं आहेत, पण ते खऱ्या अर्थाने शिवरायांचे आचार विचार जपतात का? त्यामुळे मुळात मला माफी मागावीशी वाटते महाराजांची की तुमचं नाव वापरून आम्ही फक्त प्रसिद्धी मिळवतोय, पण तुमचे आचार विचार जे आम्ही जपायला हवे आणि जे जपून तुमचं स्वराज्य पुन्हा निर्माण करायला हवे ते आम्ही करतच नाही. का? तर आम्हाला असं वाटतं की आपण एकट्याने काय होणार? छत्रपती शिवाजी महाराजांनी जर असाच विचार केला असता तर राहिलं असतं का उभं? स्वराज्य उभं राहण्यासाठी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी चिकाटी ठेवली होती, एकटे असता त्यांना दिले होते तर ते एकटेच होते ना. तेव्हा जी संस्काराची ठिणगी पेटली होती त्या एका ठिणगीने त्यांनी असंख्य मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यानंतरही त्यांनी असा विचार नाही केला की आता माझ्यावर भरपूर संकट येतील, मी नाही करत, जाऊन दे, शपथ घेतली काय नाही होत, शपथ काय खरी नसते, असा विचारही ते करू शकले असते ना. पण केला का तसा विचार? नाही ना. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होतं की या परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याची ताकद या मराठी माणसात आहे, पण ती योग्य ठिकाणी बाहेर आली ना तर त्याचं सोनं होईल. त्याचाच वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या उपाययोजना करून त्या गावातील खेड्यातील लहान तरुण मुलांना आपले मावळा म्हणून स्वराज्याच्या सेवेत आणले. स्वराज्याच्या सेवेत येण्यात ते मागे पुढे बघितलं नाही. प्रत्येक ठिकाणी स्वराज्याचे मावळे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना जी मावळ्यांनी साथ दिली ती खरंच त्याचा विचारही करू शकत नाही. आत्ताच्या जगातले मावळे फक्त नावापुरते आहेत. शिवरायांचे मावळे, शंभूराजांचे मावळे असे भरपूर जणांचे स्टेटस असतात किंवा फेसबुकवर, इन्स्टावर नावं असतात, पण आपण
त्यांचे काहीच गुण घेत नाहीत, त्यांचे फक्त नाव वापरतोय आपण. दुसरा मुद्दा म्हणजे माफी मागायचं म्हणजे राजकारणी लोकांमुळं खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची खूप बदनामी होते असं मला तर वाटतं. कारण ते जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या नावावर मत मागतात, शिवाजी महाराजांच्या नावावर लोकांना ते निवडून आल्यावर पूर्ण करत नाही. त्याचबरोबर जर एखादी निवडणूक येणार असेल आणि त्यावेळी जर शिवजय ते खूप मोठे मोठे कार्यक्रम करणार, मिरवणूक काढणार, सगळीकडे मोठमोठे बॅनर लावणार, पण त्या बॅनरचा नंतर उपयोग काय होतो? कुठे किंवा अडगळीत पडलेला असतो किंवा कोणतरी काही वाईट वापर त्याचा करत असतात. पहिला झाल्यामुळं त्याचे महाराजांचा अपमान होतोय ते आपण समजून घेत नाही. आपल्याला वाटतं जाऊन देते, संपला विषय, आता काम झालं आपलं, टाकून द्या कुठंतरी. पण त्याच बॅनरचा वापर आपण इतर गोष्टींनाही करू शकतो ना. का आपण प्रत्येक वेळेस ते बॅनर एकदा का वापरले म्हणजे मग ते टाकूनच द्यायचे असा अर्थ होतो का? तेच जर बॅनर नीट ठेवले आणि ते पुढच्या वेळेसही वापरले तर तुमचे खर्चही वाचेल. खर्च वाचण्याचा विषय नाही आहे, पण खर्चही वाचेल आणि तुम्हाला ते अडगळीत पडून राहणार पण नाही. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान होतोय सध्याच्या जगात तोही होणार नाही. त्यामुळं राजकारणी लोक आता खूप जणांचे मी स्वतः अजून मतदान केलेलं नाही आहे, पण खूप मतदानांच्या सभा ऐकलेल्या आहेत की प्रत्येकजण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतं आणि असं म्हणतात की आम्ही आता निवडून आलो की छत्रपती पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य पुन्हा आणणार म्हणजे नेमकं करणार तरी यामागचा विचार आपण करतो. आपण प्रत्येक वेळेस आपण जितकी सामान्य गरीब जनता त्यांना निवडून देतो, पण ते त्याचा उपयोग करतात का व्यवस्थितपणे? त्यामुळे आपण योग्य ठिकाणी बोलायला हवं. छत्रपती शिवाजी महाराज योग्य ठिकाणीच व्हायला हवं. छत्रपती शिवाजी महाराज असा पूर्ण उल्लेख होतो. काही जण आता एकेरी नाव घेतात व त्यांचे व्हिडिओ खूप ठिकाणी पोस्ट होतात व त्यावर भरपूर वाईट कमेंट येतात. पण त्या वाईट कमेंट येण्यापेक्षा महाराजांना हेच अपेक्षित होतं का? वाईट बोलण्यापेक्षा आपण त्यांना नीट पद्धतीने समजून सांगू शकतो ना. प्रत्येक वेळेस शिव्याकाळ करूनच प्रश्न संपतात असं थोडी आहे ना. प्रत्येक वेळेस आपण शिव्या वाईट बोलून तो प्रश्न संपवायचा नाही, तर प्रत्येक वेळेस आपण चांगल्या पद्धतीनेच त्यांना बोलून तो प्रश्न संपवायला हवा. त्यामुळं इथून पुढं आपण प्रत्येकाने अशी शपथ घ्यायला हवी की महाराजांचा कुठेही अपमान होणार नाही आणि झाला तरी तो शांततेने आपण सर्वांनी समजून घेऊन तो सांभाळायला हवा. तरच आपल्याला इथून पुढे तरी महाराजांची माफी मागायची गरज पडणार. आता शिवभक्त आणि शिवकन्या लावायचं असेल लावा, त्याबद्दल माझं काही दुमत नाही. आता माझं स्वतःचं शंभू कन्या म्हणून फेसबुकला ID आहे, पण त्यामागची पार्श्वभूमी वेगळी आहे. पण भरपूर जण म्हणतात की ते नाव लावलं म्हणजे खूप प्रसिद्धी मिळते. पण आता एक प्रसंग घ्या की शाहिस्ते खानाच्या वेळेस शाहिस्ते खानाचे जे 3 बोटं कापली होती शिवाजी महाराजांनी, तो प्रसंग घ्या. ज्यावेळेस शाहिस्ते खान पुण्यात आला होता त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरनी जो पन्हाळ्याचा वेळ त्यात अडकलेले होते. त्यानंतर ते तिथून राजगडावर आले. त्यांना जी परिस्थिती समजली त्यावरून त्यांनी शाहिस्ते खानावर हल्ल्याचा संपूर्ण प्लॅन रेडी केला होता. त्यावेळेस त्यांनी एक दिवस ठरवला होता व त्या दिवशी त्या लाल महालाच्या जवळून एक वरात जाणार होती. त्या वरातीत थोडा वेळ महाराज आणि त्यांचे काही साथीदार मिसळणार होते व त्यानंतर योग्य वेळ आल्यावर लाल महालात प्रवेश करणार होते. पण आत्ता जर महाराज असले असते आणि त्यांच्यासोबत जर काही मावळे जर गेले असते शाहिस्ते खानाला मारायला, तर काय झालं असतं? ते वरातीत घुसल्या आपले सगळे नाचण्यात गुंग झाले असते. नाचण्यात गुंग दारू वगैरे पिणार आणि तिथंच नाचत बसणार. शिवाजी महाराज कधी अफजल खानाला मारून येतील तरी आपल्याला तपासही लागणार नाही असे आपले आत्ताचे मावळे. का आपण या सगळ्या वाईट गोष्टीत अडकतो? त्यावेळेसही काही माणसं होती अडकणार. त्यावेळेस नव्हती का? त्यावेळेस ही दारू होती.
दारू पिणं, कारण की आता त्याबद्दल तर पुरावा आहे की नाही माहीत नाही, पण भरपूर मालिका वगैरेमध्ये दाखवलेलं आहे खान किंवा मुस्लिम लोक पिताना. पण आपण आता जे करतोय ते बरोबर आहे का? प्रत्येक वेळेस आपण दुसऱ्यांना चूक म्हणतो, प्रत्येक वेळेस कोणाची एखाद्याकडून शब्द चुकीचा पडला तर आपण त्याला बोलतो, पण आपण जे नाव लावतोय त्याच्या मागं काय पार्श्वभूमी असायला हवी व त्यानुसार आपण कसं वागायला हवं हे सर्वांनी जाणून घ्यायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांनी यासाठी स्वराज्य निर्माण केलं होतं का? फक्त तेवढं पुरतं तेवढं सांभाळणार, त्यांचा मुलगा नातू पतवंड सांभाळणार व त्यानंतर सर्वजण फक्त त्याचा गौरव करणार, पण ते सांभाळायचा प्रयत्न कुणीच करणार नाही बाकीचे. यासाठी उभारलं होतं का छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य? त्यांना हे स्वराज्य निर्माण करण्याची मुळात प्रेरणा कशासाठी होती की हा महाराष्ट्र सर्व एकत्र आणण्यासाठी. स्वराज्य होत का आपण एकत्र? सण आला की हिंदू मुस्लिम झाले वेगळे, एखाद्याने एखादी कमेंट केली धर्मावर तर लगेच वाद पेटणार, लगेच दंगली उसळणार. या दंगली उसळण्यापेक्षा आपण योग्य प्रकारे त्याचा विचार करूही शकतो ना. आता भरपूर जण शिवजयंती आली की असं स्टेटस टाकतात की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठ्यांचे राजा. छत्रपती शिवाजी महाराज खरंच मराठ्यांचे राजा होते का? मराठ्यांचे होते, पण त्याचबरोबर ते 18 पगड जाती जमातींचेही होते. पण विचार करतो का? प्रत्येक मी स्टेटसला तसं बघितलंय, मराठ्यांचा राजाचा जन्म, कुठल्या जातीत जन्म त्यात घुसायचं नाहीये. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन काम केलेले. त्याचबरोबर त्यांनी सैनिकांमध्ये म्हणजेच मावळ्यांमध्ये मुस्लिम लोकही होते. आता सरकार नाही, काही जण चांगलेही असतात ना, त्यामुळे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना मावळे म्हणून निवडलेले असतील. मावळे म्हणून निवडताना त्यांनी काहीतरी क्रायटेरिया लावलाच असेल ना, का हा मला मावळा बनायचा आहे तुमचा, हा हो लगेच भरती, असं थोडी केलं असेल ना शिवाजी महाराजांनी. मग आपण का आता त्या जातीवादाच्या भिंतींमध्ये अडकतोय? त्या जातीवादाच्या भिंतीतून आपण स्वतः बाहेर यायला हवं ना. जातीवादाच्या भिंतींमधून आपण जर बाहेर आलो तरच छत्रपतींचं स्वराज्य कुठंतरी तयार व्हायला सुरुवात होईल. प्रत्येक जण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे पण शेजारच्या घरात. पण असं का म्हणत नाही की आपण स्वतःच्या घरातही छत्रपती शिवाजी महाराज निर्माण करू शकतो? मान्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांसारखं कर्तृत्ववान माणूस, कर्तृत्ववान एकदम त्याच बरोबरीने तयार होणं शक्य नाही, पण तो शक्य करूही शकतो ना आपण. छत्रपती शिवाजी महाराजांवरती जे संस्कार राजमाता जिजाऊंनी केलते त्याच पद्धतीचे संस्कार आत्ताची स्त्रीही करू शकते व करतेही. पण मुलं ती त्यातले संस्कार कोणते घ्यायचे व कोणते नाही याचा विचारच करत नाही. प्रत्येक जण असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊंनी संस्कार दिले त्यामुळेच ते घडले. बाकीच्यांना कोणाला तसे संस्कार दिले जात नाहीत का? म्हणजे फक्त राजमाता जिजाऊंनी दिले असा अर्थ होतो का? नक्कीच राजमाता जिजाऊंनी वेगळे संस्कार दिलेत थोडेफार. रामायण महाभारतातल्या गोष्टी त्यांनी सांगून छत्रपती शिवाजी महाराज वेगळ्या प्रकारे घडवले होते. पण तेच आपण आत्ताच्या परिस्थितीत का नाही आपण आणू शकत? एका कोणत्या तरी शिवव्याख्यात्यांचा मी एक व्हिडिओ बघितला होता. माझ्या मते निलेश जगताप म्हणून दादा होते, त्यांचा व्हिडिओ माफ करा महाराज याच विषयावर होता. तर त्यांनी सांगितलेलं ते कुठंतरी एकदा बाहेर जात असताना त्यांच्या गाडीचा थोडासा ॲक्सिडेंट झाला व दुसऱ्या गाडीतल्यांना थोडी जखम झाली. तर तेव्हा त्यांच्या गाडीत एक छोटी मुलगी होती. तिला त्यांनी सहज प्रश्न केला की तुला कोण व्हायला आवडेल? त्यांना असं वाटलेलं ती मुलगी म्हणेल कटरीना कैफ किंवा सोनम कपूर असं काहीतरी उत्तर दिली. पण तिने उत्तर दिलं तर ते वेगळं. तिने दिलं की मला स्वराज्य घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ व्हायचं. ती एवढीशी 5 वर्षाची छोटी मुलगी जर तो विचार करत असेल तर आपण आत्ताची पिढी का नाही विचार करू शकत? आपल्यापैकी आता माझा हा लाईव्ह व्हिडिओ बघणारेही भरपूर जण आहेत, तर मग ते का नाही, त्यांच्या मनात का नाही तसा विचार येत?
प्रत्येकजण असं का म्हणतो की नाही, मला नाही जमणार, दुसऱ्याने कोणीतरी. प्रत्येक वेळेस आपण स्वतः तयारीत राहायला हवं. कुठलंही काम असू द्या, मग ते सामाजिक कार्य असो किंवा शिवकार्य असो किंवा वेगळं कुठलंही, पण प्रत्येक गोष्टीत आपण त्याच पद्धतीने तयार राहायला हवं. त्यामुळं जर आपण तयार राहिलो तरच आपल्याला नवीन आव्हानं किंवा नवीन अडचणीवर मात कशी करायची हे शिकता येईल. त्यामुळं जर आपण नवीन आव्हाने ही पेलायला शिकलो तर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना खूप बरं वाटेल. म्हणजे त्यांच्या मनात आज जी काही परिस्थिती चालली आहे त्यातून त्यांना खरंच वाईट वाटत असेल की मी यासाठी स्वराज्य निर्माण केलं होतं का, यासाठी मी हा अट्टहास केला होता का, यासाठी मी इतक्या मावळ्यांना जमवलं होतं का, याची खंत छत्रपती शिवाजी महाराजांना वाटत असेल ना, का नाही? नसेल वाटत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आपण म्हणतो, पण त्यावरही आता काय परिस्थिती आहे? 31 डिसेंबरच्या रात्री तुम्ही कोणत्याही किल्ल्यावर जा, जवळपास सर्व किल्ल्यांवर पार्टी करायला येतात. ते दारू, सिगरेट, गुटखा, तंबाखू, वेगवेगळे पदार्थ घेऊन येतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर हे करणं बरोबर आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचे ते किल्ले म्हणजे त्यावेळेस दौलत होती. ज्याच्याकडे जितके जास्त किल्ले तितका तो सामर्थ्यवान. आणि आताची किल्ल्यांची परिस्थिती काय? कुठल्याही किल्ल्यावर गेलं की एखाद्या कोपऱ्यात तरी दारूची बाटली सापडणं किंवा कचरा तर असतोच. आता इतके सर्व माणसं जातात त्यामुळं कचऱ्याबद्दल बोलणं वेगळं, जाऊन दे. पण प्रत्येक ठिकाणी आपण दारूच्या बाटल्या बघतो, पण त्या आपण काढायचा प्रयत्न करतो का? प्रत्येक वेळेस आपण तिथं गेल्यावर तर दारूच्या बाटल्या आपण स्वतः नेतो, काही जण नेतातही सोबत. पण आपण त्या जे तिथं पार्टी करायला येतात किंवा तिथे येऊन दारू पितात किंवा मुलं मुली येऊन जे वाईट चाळे करतात त्यांना योग्य पद्धतीने समजून सांगून ते प्रकार बंद नाही का करू शकत? ते जर बंद केले तरच नक्कीच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे गडकिल्ल्यांचं महत्त्व होतं ते जपल्यासारखं होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची आज अवस्था खूप वाईट झालेली. सध्याचं वातावरणामुळे असेल किंवा इतर गोष्टींमुळे आता भरपूर किल्ले डबघाईला आलेले, पण आपण तेच किल्ले पुन्हा निर्माण करू शकत नाही का? आपण जर समजा आपल्या वाढदिवसाच्या खर्चातले निम्मे पैसे जर गड संवर्धनासाठी जर साठवले आणि सर्वांनी एकत्र करून गड किल्ल्यांचं संवर्धन केलं, गड किल्ले जसे आधी होते त्या पद्धतीने थोडाफार तरी करायचा प्रयत्न केला तर खरंच ती छत्रपती शिवाजी महाराजांना आपला अभिमान वाटेल की हा, हे माझे मावळे आहेत. त्या काळातले मावळे जे होते त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी स्वतःची जीवाची बाजी लावली आणि आत्ताच्या मावळ्यांनी स्वतःच्या मौज मजेपेक्षा गडकिल्ल्यांचं संवर्धन महत्त्वाचं वाटलं. हे छत्रपती शिवाजी महाराजांना वाटणार नाही का? का मग आपण असा विचार करत नाही? प्रत्येक वेळेस दुसरं कोणीतरी येऊन ते करायला हवं असं आपण म्हणतो, पण त्यापेक्षा आपण स्वतः एक सुरुवात करूया. आज इथं बघणारे जवळपास माझ्या मते 41 जण आहेत. 41 जणातले निदान 30 जणांनी तरी आपल्या वाढदिवसातली निम्मी रक्कम बाजूला ठेवून आणि ती गडकोट संवर्धनासाठी जर एकत्र आणली तर नक्कीच त्यातून वेगळं काहीतरी घडेल आणि आपले गडकोट जे डबघाईला आलेले आहेत त्यांचं पुनर्निर्माण होण्यासाठी ते गरजेचे उपयोगी पडतील. आजकाल आपण बघतो की आईवडिलांना घराबाहेर काढतात. आता हा मुद्दा म्हणलं तर खूप वेगळा येतो ह्या विषयाच्या बाबतीत. असं भरपूर जणांना वाटेल की महाराज माफ करा आणि हा विषय की आईवडिलांना घराबाहेर काढतात, ह्याचा संबंध काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही आईवडील होते व त्यांचा सांभाळही मावळे तितक्याच चांगल्या पद्धतीने करायचे. जर मावळे लढाईला जायचे पण त्याचबरोबर ते त्यांच्या घरच्यांची काळजी तितक्याच चांगल्या प्रकारे घ्यायची. त्यांच्या आईवडिलांना सांभाळण्याची जबाबदारी ते स्वतःहून घ्यायचे. आज मुलं लग्न झाल्यावर आईवडिलांना बाहेर काढतात किंवा वृद्धाश्रमात पाठवतात. त्यावेळेस वृद्धाश्रमात तरी होती का? जर समजा एखादा भाऊ सांभाळत नसेल तर दुसरा भाऊ आईवडिलांना सांभाळायचा. थोडेफार वादविवाद तर असतातच प्रत्येक कुटुंबात, पण आपण ते वादविवादाचाच विचार करू आईवडिलांना बाहेर काढणं हे योग्य आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील त्यांचे वडील कर्नाटकात होते
पण आई म्हणजेच राजमाता जिजाऊ ह्या त्यांच्यासोबत होत्या. त्यांना तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी दूर केलं का? नाही ना. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना आईचं महत्त्व माहीत होतं. त्याचबरोबर राजमाता जिजाऊ त्यांना योग्य मार्गदर्शन करायच्या. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना आईचा सहवास हा हवाहवासा वाटायचा. जरी ते जास्त वेळ त्यांच्या सानिध्यात नसायचे, कारण मोहिमामध्ये अडकलेले असल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांची भेट खूप कमी वेळा होत असेल. पण तरीही जितक्या वेळा असतील तितक्या वेळात राजमाता जिजाऊ त्यांना इतर गोष्टी सांगण्यापेक्षा पुढं आपण कुठल्या पद्धतीने कार्य करायला हवं, काय चुका होत आहेत आधीच्या याच्यातून त्या सांगायच्या. म्हणजे त्यातून पुढच्या ज्या मोहिमा असतील त्यात त्यांना उपयोग व्हायचा. तर हा सर्व जो इतिहास आपण मांडतो तो प्रत्येक वेळेस मांडण्यापेक्षा त्याचं आपण कृतीत अनुकरण करायला हवं. जर अनुकरण करायचं नसेल तर आपण छत्रपतींचे मावळे म्हणण्याच्या लायकीचेच नाहीत असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांचे निदान आपल्याला आत्ता त्यांच्यासारखे तर शत्रूला जाऊन मारणं वगैरे जमणार नाही, कारण तशी परवानगी नाही आहे आपल्याला. पण तरीही जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गुण होते, जे आचार होते, विचार होते, ते जर आपण जपले योग्य प्रकारे तर नक्कीच जो छत्रपतींनी संस्थापलेले हिंदवी स्वराज्य जे होते ते पुन्हा निर्माण होण्यास नक्कीच सुरुवात होईल. प्रत्येक वेळेस आपण इतरांचेच उणे काढण्यात व्यस्त असतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जर हेच केलं असतं की जाऊन दे, हा औरंगजेब असा आहे, ते आदिलशहा असा आहे, एकमेकांचे हेवे दावेच करण्यापेक्षा जर करत बसले असते शिवाजी महाराज तर हिंदवी स्वराज्य स्थापनच झालं नसतं ना. व आज जे आपण स्वतंत्र झालोय त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा खरंच खूप मोठा वाटा आहे. छत्रपती शिवाजी महाराज जरी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेस नव्हते इतके, पण तरीही त्या आधीच छत्रपती शिवाजी महाराजांनी जे संस्कार स्वातंत्र्याचं बीज पेरलं होतं, त्यामुळे कित्येक क्रांतिकारकांना त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचारातून, विचारातून, कृतीतून मार्गदर्शन. सॉरी, रेंजचा जरा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळं व्हिडिओ पॉज झाला होता. प्रत्येक वेळेस आपण जर दुसऱ्यांच्या मदतीने जर कार्य करण्याचा विचार केला तर आपण जर एकाने सुरुवात केली तर असंख्य मावळे एकत्र येतील. आज जर एक ग्रुप तयार करायचा विचार जर केला आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जपण्यासाठी व ते अंमलात आणण्यासाठी, तर आज असंख्य मावळे एकत्र येतील व त्यानुसार आपण प्रयत्नही करायला हवेत. पण आज आपण ते प्रयत्न करत नाही आहेत. भरपूर जण असं म्हणतात की हा ग्रुप करतो, ही संघटना करते ना, मग आपलं काय देणं घेणं, आपल्याला त्यातून काय भेटणार आहे. पण खूप जण असे आहेत की याच संघटना किंवा ग्रुपच्या माध्यमातून खूप कार्य करतायत पण त्याचा मोबदलाही घेत नाहीत. मोबदला दिला तरी घेत नाहीत ते. आणि आताचे आपण काय विचार करतोय घरात बसलेले काही जण की मला काय मोबदला मिळणार. प्रत्येक ठिकाणी आपला फायदा शोधण्यापेक्षा समाजाचा काय फायदा होईल, समाजाला आपल्याकडून काय भेटेल याचा विचार आपण करायला हवा. आत्ताच्या परिस्थितीत जर छत्रपती शिवाजी महाराज असते आणि जर कोंढाण्याचा किल्ला त्यांना घ्यायचा असेल तर त्यावेळेस काय काल्पनिक एक कोणीतरी माझ्या मते कोणत्या तरी व्याख्यात्यांनी सांगितलं होतं, तो मी तुमच्यासमोर सांगते की आत्ता जर शिवाजी महाराज असते आणि त्यांना कोंढाणा किल्ला घ्यायचा आहे असं त्यांना राजमाता जिजाऊंनी सांगितलं की कोंढाणा आता खूप दिवस झालेत दुसऱ्यांच्या तावडीत आहे, आपण आता तो आपल्याला घ्यायला हवा. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आत्ता तर पत्र कोणी वापरत नाही आहेत, पत्र मग छत्रपती शिवाजी महाराजांनी व्हॉट्सअपवरून तानाजी मालुसरे यांना मेसेज केला असता की तानाजी आपल्याला कोंढाणा किल्ला घ्यायचा आहे, येणार का तू. तानाजी मालुसरे तर तयारच, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच असे होते की त्यांनी प्रत्येक मावळ्याला प्रत्येक प्रसंगात तयार राहण्यासाठी सांगितलेलं होतं. तानाजी मालुसरे सर्वांना, मग तानाजी मालुसरे तयार झाल्या, मग तानाजी मालुसरेंनी एक त्यांचा ग्रुप बनवला असता मावळ्यांचा, सर्वांना मग त्यात मेसेज टाकला असता की आपल्याला असा किल्ला घ्यायचा आहे, या दिवशी आपल्याला या ठिकाणी भेटायचं. बरोबर त्या दिवशी सर्वजण जमले असणार. त्या दिवशी जमल्यावरही एकमेकांचे फोटो काढण्यात ते गुंग राहणार थोडा वेळ, नंतर
योग्य वेळ आली की मग योग्य वेळ आल्यावर मग कोंढाणा किल्ल्यावर आक्रमण करायला जाणार. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत म्हणल्यावर ते नक्कीच यशस्वी होणारच. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत म्हणजे तानाजी मालुसरे आणि त्यांची टीम संपूर्ण मावळ्यांची ती कोंढाणा किल्ला सर करतात. आणि त्यानंतर काय करणार, आत्ताचं आपण करतो तसं सेल्फी काढणार, पोस्ट करणार सगळीकडं की आम्ही कोंढाणा जिंकला आहे. आणि त्यावेळेस काय केलं का, तानाजी मालुसरेंनी स्वतः असं नावाचा मोठेपणा केलता का, पण आता आपण करतोय का, आता आपण प्रत्येक ठिकाणी आपल्या नावाचाच वापर करतोय. प्रत्येक ठिकाणी आपलं नाव मोठं करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. आपलं नाव मोठं करण्यापेक्षा नाव मोठं करण्यापेक्षा आपलं कार्य कसं मोठं करता येईल याचा विचार सर्वांनी करायला हवा. त्यामुळं जर आपण कार्य आपल्या योग्य पद्धतीने केलं तर छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा पुन्हा येतील आणि म्हणतील, वा पठ्ठ्यांनो, वा माझ्या मावळ्यांनो, तुम्ही खरंच खूप चांगलं कार्य केलेलं आहे. जर तुमच्यापैकी कोणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता. मग मी त्यावर बोलेल. तसं एकेकाचे मुद्दे मी प्रत्येकाला थोडा थोडा वेळ देण्याचा प्रयत्न करेन. प्रत्येक वेळेस आपण वाढदिवसाचा आता एक मुद्दा झाला त्यावर भरपूर जणांनी रिप्लाय दिले की हो आम्ही करू. एका दादाने त्यांचा वाढदिवस माझ्या मते जूनमध्ये आहे, तर तेही बोलले की मी नक्कीच करेल म्हणून. तर त्या दादांचं खरंच गोविंद खिस्ते पाटील म्हणून दादा आहेत, त्यांचा 15 जूनला वाढदिवस आहे. तर त्यांनी मी मांडलेल्या मुद्द्यावर लगेच सांगितलं की हो मी तयार आहे द्यायला. असे सर्वांनी मिळून आपण एकत्र कार्य जर केलं, सर्वांनी प्रत्येक मुद्दे जर एकमेकांना अशा संवादाच्याद्वारे जर एकमेकांसमोर मांडले आणि त्यातले कोणते योग्य आहेत कोणते अयोग्य आहेत हे सांगायला तर आता इथे भरपूर जण उपस्थित आहेत. तर मग प्रत्येकाने तो योग्य आहे की नाही हा विचार करून प्रत्येकाने त्यानुसार वाटचाल करायला हवी. प्रत्येकजण जर एकत्र आपले सगळे जर एकत्र आले, महाराष्ट्रातील सगळेच लोक जर एकत्र आले तर आता जे प्रांतातले लोक येऊन इथं व्यवसायांवर कब्जा करत आहेत हेही होणार नाही. परप्रांतातले आता लोक निघून जायला लागलेत. खरं तर हा मुद्दा यात येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा एक विचार म्हणून सांगते की छत्रपती शिवाजी महाराज इतरांनाही संधी देत होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी असं केलं का, औरंगजेबाच्या याच्यातले सरदार आणले आणि हो त्यांनी काही जणांना आपल्या स्वराज्यातही आणले असतील. आता उदाहरणार्थ नेताजी पालकर हे धर्म बदलून औरंगजेबाकडे होते, काही दिवसानंतर ते पुन्हा आले व छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं धर्मांतर करून त्यांना परत स्वराज्यात सामील करून घेतले. असेही खूप उदाहरणं आहेत. पण परप्रांतीय हा मुद्दा वेगळा राहतो, कारण आता आपण बघतो की आपल्या प्रत्येक चौकात आपले 5 दुकानं परप्रांतीयांची असतात आणि 1 किंवा 2 दुकानं मराठी माणसाची. का मराठी माणूस आपल्या पुढे जाऊ शकत नाही का? मराठी माणसाने जर स्वतः एकत्र आले मराठी माणसं आणि त्यांनी जर ठरवलं हो, आणि आता तर खरं ती वेळ पण आहे की परप्रांतीय पुन्हा त्यांच्या राज्यात परत गेलेले, तर आपण सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना जी हवी असेल आर्थिक मदत किंवा एखादी माहिती सांगण्याबद्दलची मदत करून आपण आपले स्वतःचे नवीन व्यवसाय चालू करून आपण आपल्या महाराष्ट्रातल्याच लोकांना नक्की बळ देऊ शकतो. आणि जे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना म्हणतात खेकड्याची उपमा देतात की एकमेकांचे पाय ओढतात, तर ती उपमा साफ चुकीची आहे असाही त्यातनं निष्कर्ष निघेल. कारण जर आपल्याच मराठी माणसाने एकमेकांना समजून घेतलं आणि एकमेकांना योग्य पद्धतीने सांभाळून घेतलं, प्रत्येक प्रकारची मदत केली, तर नक्की छत्रपती शिवाजी महाराजांनी जो काहींना काम नव्हतं तर त्यांना सैनिकांमध्ये घेतलेलं, काहींना वेगळ्या कामाला लावलं होतं. तर ते तसे आपण आपल्या मराठी माणसांमध्ये जर केलं की एखाद्याला जर आर्थिक मदत हवी असेल तर आपल्या याच्यातलेही काही जण असे आहेत की ज्यांच्याकडे आहे पैसा, जास्त नाही, आपल्या मराठी माणसं जास्त श्रीमंत आहेत असंही मी म्हणत नाही व जास्त गरीब आहेत असंही नाही. काही जण मध्यमवर्गीय आहेत, पण त्यांना जितकी जमेल तितकी स्वतःच्या
परीने मदत दिली पाहिजे. पण आपण काय करतो, एखादा जर नवीन माणूस म्हणला की हा मला असं करायचं आहे, तर आपण सर्वात पहिल्यांदा काय म्हणणार, हां हे चालेल का, नाही चालणार, आता आपल्या बस की थोडी बात आहे ही. पण आपण असा विचार करण्यापेक्षा आपण त्या माणसाला जर प्रोत्साहन दिलं, त्याचा आत्मविश्वास वाढवला, तर नक्कीच मराठी माणूस हा कुठल्याच क्षेत्रात मागे राहणार नाही. मराठी माणसाला साथ दिली पाहिजेत. अभिजित डांगे दादा म्हणतात, हो हे बरोबर आहे. आणि हाच मुद्दा मला मांडायचा आहे की मराठी माणसाने जर मराठी माणसाला साथ दिली तर आपला महाराष्ट्र कुठल्याही बाबतीत कमी राहणार नाही, व कुठल्याच बाबतीत त्याला इतरांची मदत घ्यायची गरज पडणार नाही. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे आपण त्यांचा इतिहास प्रत्येकाला सांगतो. आता मी सुद्धा संघटनेची सदस्य आहे का शिवशंभू स्वराज्य संघटना, तर आम्हीही प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून इतिहास सांगायचा प्रयत्न करतो. पण तो इतिहास सांगायला तर हवाच, कारण आजकाल अशी परिस्थिती आहे की लोकांना इतिहासच माहीत नाही. तो इतिहास आपण सर्वांना सांगायला हवा. तो इतिहास जर सर्वांना समजला तर पुन्हा असं कोणी म्हणणार नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते म्हणून विचारायचीही गरज पडणार नाही. जर आत्तापासूनच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो प्रत्येक लहान मुलामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत किंवा कोण होते हे विचारायची गरजच पडणार नाही. मागे एकदा माझा 2-3 दादांशी संवाद झाला होता, तर तेव्हा त्यांनी असा मुद्दा मांडला होता की माझ्या आईवडिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही सांगितलं नाही आहे मला, पण 4थीचा जसा इतिहास आला तर तेव्हाच मला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजला. पण आत्ता आपल्याला समजतोय, आत्ता आपण फेसबुक किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण इतिहास एकमेकांना सांगू शकतो ना. तो इतिहास जर आपण वेगवेगळ्या प्रकारे आता सोशल मीडियाचा वापर करून आपण जर सर्वांपर्यंत पोहोचण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जेवढा समजायला हवा, त्याचबरोबर त्यांचे विचार व त्यांचं वागणंही आपण आत्मसात करायला हवं. फक्त दाढी-मिशी वाढवून छत्रपती शिवाजी महाराज होता येत नसतं किंवा त्यांचे मावळेही होता येत नाही. दाढी-मिशी वाढवून फक्त तुम्ही प्रसिद्धी मिळवू शकता किंवा लोकांमध्ये खूप चांगला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्ता वगैरे असं म्हणून घेऊ शकता. पण आपण प्रत्येक वेळेस जर असंच हे केलं, दाढी-मिशी वाढूनच फक्त तेवढ्यापुरतं थांबलं तर काहीच होणार नाही ना. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य वेगळंच राहतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्वराज्याचा विचार होता तो बाजूला पडतो पूर्णपणे. कारण आत्ता सध्याची परिस्थिती अशी आहे की प्रत्येकजण हा स्वतःच्या नावासाठी काम करतोय किंवा आपल्या नावाला प्रसिद्धी मिळावी यासाठी प्रयत्न करतो. पण आपल्या स्वतःच्या नावाला प्रसिद्धी किंवा स्वतःच्या कुटुंबाला प्रसिद्धी मिळवून देण्याच्या नादात आपण कोणाचा तरी अपमान करतोय याची तमाच बाळगत नाहीये कोणी. तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी-मिशी वाढवली, आता मी सुद्धा स्वतः चंद्रकोर लावणं म्हणजे खूप मोठं झालं असं नाही होत. त्यांचे काहीतरी एखादा तरी गुण जर तुम्ही प्रत्येकाने स्वतःमध्ये आणायचा प्रयत्न केला तर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य घडण्यासाठी एक चळवळ सुरू होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते जर आपण स्वतःमध्ये आणले तर नक्कीच खूप मोठा प्रतिसाद तुम्हाला सर्वांना मिळेल. दिनेश दादांनी असं सांगितलं की इतिहास वाचताना आधी कुणाचं पुस्तक आहे हे बघा, नाही तर खोटी पुस्तकं पण आहेत. हो बरोबर आहे दादा, कारण की छत्रपती संभाजी महाराजांचाच इतिहास बघितला तर भरपूर पुस्तकांमध्ये खूप चुकीचा दाखवलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांना रंगेल, व्यसनी अशी उपाध्या दिलेल्या आहेत. पण आपण स्वतः विचार करायला हवा ना. प्रत्येक पुस्तक वाचणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक पुस्तकात एखादा तरी मुद्दा असा असतो की तो इतर पुस्तकांपेक्षा वेगळा असतो आणि प्रत्येक पुस्तकातनं कुठला मुद्दा आपण घ्यायला हवा हे प्रत्येक वेळी आपण जाणलं पाहिजे स्वतः. प्रत्येक पुस्तक वाचताना जर तुम्ही नाही हे एखाद्याने सांगितलं की नाही ह्याच्यात चुकीचा इतिहास आहे म्हणून ते वाचायचं सोडून द्यायचं असा विषय नाही करायचा. जर तुम्हाला इतिहास वाचायचा असेल तर कुठल्याही पुस्तकातून तुम्ही वाचू शकता.
प्रत्येक पुस्तकातून वेगवेगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला मिळेल व त्यातून इतिहास हा सर्वांना समजेल. त्यामुळं प्रत्येक पुस्तक वाचायचं, पण त्यातला कुठला मुद्दा घ्यायचा आणि कुठला नाही हे आपण स्वतः जाणून घ्यायचं. आता जो मी पहिल्यांदा पुस्तकांचा जो विषय निघाला तेव्हा म्हणलं की छत्रपती संभाजी महाराजांबद्दल खूप वाईट बोललं जातं की ते रंगेल होते, व्यसनी होते. आत्ताही भरपूर जण ते पुस्तक वाचून असं म्हणतात की आहेत ते. आता मालिका बघितल्यापासून तरी खूप जण जरा कमी म्हणायला लागले, पण आहेत अशी. पण त्यांना आपण समजून सांगायला हवं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कोणत्या स्त्रीला दरबारात नाचवलं नाही व कोणत्याही व्यसनाला हात देखील लावला नाही, त्यांचेच पुत्र असं कसं करू शकतात. ज्या राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार केले तसेच संस्कार राजमाता जिजाऊंनी संभाजी महाराजांवर देखील केलेले असतील ना. कारण छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर संस्कार जास्तीत जास्त केलेले ते म्हणजे राजमाता जिजाऊंनी जे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवर केले. छत्रपती शिवाजी महाराजांना जसं त्यांनी सांगितलं की स्त्रियांचा सन्मान करा, कोणत्याही स्त्रीला दरबारात नाचू द्यायचं नाही किंवा व्यसनाला हातसुद्धा लावायचा नाही, व्यसनापासून 2 हात लांब राहायचं, तर तेच त्यांनी संभाजी महाराजांना सांगितलं नसेल का. आपण प्रत्येक वेळेस एखादा जर माणूस बोलला तसं तर आपण फक्त नाही बोलून मोकळं होतो, पण त्याला तसं एक्सप्लेनेशन स्पष्टीकरणही आपण द्यायला हवं की जर राजमाता जिजाऊ एक त्यांच्या मुलाला असं संस्कार देऊ शकतात ते त्यांच्या नातवाला का नसतील दिले का. त्यांचाच छत्रपती शिवाजी महाराजांचाच मुलगा असा कसा वागू शकतो. खोटी नोंदही असू शकते, प्रत्येक ठिकाणी पुरावा हा. आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही खूप ठिकाणी वाईट लिहिलेलं आहे, पण आपण त्यातलं काय घेतोय. आपण प्रत्येक वेळेस त्या सगळ्या पुस्तकातलं पण एकत्र करण्यापेक्षा कुठल्या पुस्तकातला आपल्याला कुठला मुद्दा बरोबर वाटतो तो घ्या, तो निवडा फक्त, आणि त्यावर तुम्हाला इतरांना जे समजून सांगता येईल ते समजून सांग. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं कर्तृत्व असं आहे की कितीही वाचलं किंवा कितीही ऐकलं तरी ते संपणारं नाही. कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रत्येक एखाद्या मुद्द्याविषयी, आता शाहिस्तेखानावर हल्ला हा जर मुद्दा घेतला तर याविषयी खूप पुस्तकामध्ये वेगवेगळी माहिती दिलेली आणि खूप सखोल माहिती मिळेल तुम्हाला. त्यामुळं जे दादांनी मुद्दा मांडला होता की कुठला काही पुस्तकांमध्ये वाईट लिहिलेलं असतं तर ते वाचायचे की नाही, तर ते वाचायचे. प्रत्येक पुस्तक वाचायचं, प्रत्येक पुस्तक वाचून त्यातनं जो मुद्दा आपल्याला घ्यायचा असेल तोच घ्यायचा. त्यामुळं प्रत्येक पुस्तक एखाद्या पुस्तकाबद्दल जर तुम्हाला समजलं असेल की ते चांगलं नाही आहे त्यात लिहिलेलं तर ते वाचणं सोडू नका, थोडं लांबणीवर ठेवा. जर एखादं तुमच्याकडे दुसरं चांगलं पुस्तक असेल तर ते लांबणीवर ठेवा, पण ते वाचायचं सोडू नका. प्रत्येक पुस्तक वाचा. जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. प्रत्येकाने माझे जे विचार आहेत त्यावर सहमती दर्शवली आहे त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. विक्रम निश्चित दादा बोलतात की त्यांच्या मनात शिवरायाविषयी काहीच नसतं, वेगळेच विचार चालू असतात. हो, बरोबर आहे. राज तपसे दादा बोलत आहेत की गडकोट संवर्धन बद्दल काहीतरी बोलावं. आता गडकोट संवर्धन हा विषय मुळात सर्व शिवभक्तांच्या जिव्हाळ्याचा आहे. गडकोट संवर्धन, गडकोट म्हणजे स्वराज्याचे दौलत होती स्वराज्याची. ज्याच्याकडे जास्त किल्ले तो तितका श्रीमंत किंवा धनवान समजला जायचा. तर आपण ते किल्ले जर प्रत्येकाने स्वतःहून जर प्रत्येक किल्ल्याचं प्रत्येकजण आता किल्ल्यावर जातात, पिकनिक स्पॉट म्हणून का होईना त्या किल्ल्यावर जातात, पण त्या किल्ल्यावर जाताना आपण तिथे कुठल्याही प्रकारे आपल्यामुळे हानी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायला हवी. त्याचबरोबर आपण सर्वांनी तिथं कचरा करायचा नाही किंवा वाईट कृत्य करायचे नाहीत हाही विचार आपण करायला हवा. कारण आजकाल आपण बघतोय की किल्ल्यांवर खूप वाईट कृत्य होतात आणि ते कोणालाही जर एखादा छत्रपती शिवाजी महाराजांचा
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचणारा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात थोडेफार तरी करणारा असेल तर त्याला ते पटत नाही मुळात. मलाही ते पटत नाही. मी स्वतः कमी किल्ल्यावर गेलेले पण जे पाहिलं त्यातून सांगते. आता प्रत्येक किल्ल्यांवर जर गेला तर किल्ल्यांच्या भिंतींवर नावं टाकतात किंवा जर खायला प्यायला घेऊन गेलेले असतील तर ते तिथंच कचरा टाकून देतात. तर कचरा तिथं टाकून देण्यापेक्षा तुम्ही सर्वांनी तो कचरा जो स्वतः केलेला आहे किंवा इतरांनीही केलेला असेल तर तो कचरा स्वतः आपण स्वतःच्या घरी घेऊन जाऊन किंवा तिथं कचरापेटी असेल तर तिथं टाका ना. किंवा त्याचबरोबर आता भरपूर प्रतिष्ठान वगैरे माझ्या मते दुर्ग संवर्धनमध्ये सह्याद्री प्रतिष्ठान 1 नंबर आहे असं ऐकलं आहे मी. तर त्यांचं जे कार्य आहे ते अजून मला माहीत नाही पण ते प्रत्येक किल्ल्यावर जाऊन स्वच्छता करतात. त्याचबरोबर तिथं जर एखादी पडलेली इमारत वगैरे असेल तर ती बांधायचा थोडाफार प्रयत्न करतात किंवा काही तोफा खाली पडलेले असेल किंवा वनस्पती झाडांनी वगैरे वेढलेले असतील तर ते साफसफाई ते करतात. तर तसंच आपणही सर्वांनी करायला हवं. ज्ञानेश्वर जाधव दादा म्हणतात की पिकनिक म्हणून नाही गेलं पाहिजे. बरोबर आहे, तिथं पिकनिक म्हणून जायला नकोच. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपतोय म्हणून आपण तिथं पिकनिक म्हणून नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं एक अंश तिथं आहे असं समजून आपण तिथे जायला हवं. इतिहास माहिती करून घेण्यासाठी जायला हवं. आता व्हॉट्सअप किंवा फेसबुकवरती भरपूर जण किल्ल्यांवर जाऊन आल्यावर फोटो टाकतात की तोफांवर बसून फोटो टाकतात. तोफांवर बसून फोटो काढणं हे खरं तर लाज वाटण्यासारखं आहे की ज्या तोफांनी स्वराज्य वाचवण्यासाठी मोठं काम केलेलं आहे, ज्या तोफांच्या तोंडी जे स्वराज्यातील वाईट कृत्य करणारे किंवा आरोपी असतील त्यांना त्यांना शिक्षा दिली जायची आणि त्याच तोफांवर बसून आज आपण वेगवेगळे पोज देऊन फोटो काढतोय म्हणल्यावर खरं जे तसे फोटो काढतात त्यांना स्वतःला त्यांची लाज वाटायला हवी. त्याचबरोबर छोटी तळी वगैरे असतात त्यातही पाय पसरून बसतात, पाय टाकून बसतात आणि फोटो काढून सगळीकडे पोस्ट करतात की त्यांना असं वाटतं की आपण खूप मोठी कामगिरी केली. पण त्यात काय मोठी कामगिरी केली असं मला तर वाटतं. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावर पाण्याचा साठा होण्यासाठी ती छोटी तळी विहिरी वगैरे बांधलेल्या होत्या. त्याच विहिरी किंवा तळ्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावरचे जे मावळे होते त्यांचे पिण्याच्या पाण्याची किंवा वापरायच्या पाण्याची सोय केलेली होती आणि त्याच पाण्यात आज आपण पाय टाकून बसतोय. काय साध्य काय करायचं असतं त्यांना. मुळात तिथं जाऊन अशी फोटो काढण्यापेक्षा तिथं जाऊन काहीतरी वेगळं काम करायला हवं. गडकोटांची कोणीतरी मागं एक कमेंट केलेली आहे की तुम्ही गडकोट पाहणी केलेली आहे का, केली असेल तर सांगा. तर मी अजून स्वतः तर फक्त 3च किल्ले पाहिलेले आहेत, जंजिरा, नंतर अहमदनगरचा भुईकोट आणि शिवनेरी. त्यामुळे बाकीचे किल्ले मी अजून तरी बघितले नाहीत पण जे किल्ले बघते मी 3 किल्ले बघितलेले आहेत त्यांची योग्य प्रकारे माहिती घेते व त्या ठिकाणी जंजिऱ्यावर जेव्हा मी गेलेले होते तर त्या ठिकाणी जे लोक असे स्वतः बोललेले होते. त्याचबरोबर आपण प्रत्येक वेळेस आपण जर त्या लोकांना जर आपण समजावून सांगितलं तर त्यांच्यात नक्कीच काहीतरी बदल होईल. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काम होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलेलं होतं त्याचं सांभाळ करणं हे इतकं गरजेचं आहे आत्ता सध्या. कारण आजकाल कुठल्याही किल्ल्यावर गेल्यावर मुलांना इतिहास समजत नाही आहे. कारण ते किल्ले खूप डबघाईला आलेले आहेत, पडलेत, भरपूर त्यातले इमारती पडलेल्या आहेत. पण तो इतिहास आपल्याला जर तसा जागृत ठेवायचा असेल तर तुम्ही स्वतः त्यातलं संवर्धन करायला हवं. प्रत्येकाने तिथे जाऊन काहीतरी वेगळं असं की तिथं जर वनस्पती वगैरे जास्त झाडं वगैरे छोटी गवतं वगैरे उगवलेली असतील एखादी तोफेच्या साईड बाजूला तर ते आपण स्वतः काढायला हवं. विक्रम निश्चित दादांनी असा प्रश्न केला त्या संदर्भात की किल्ल्यांवर जाण्यासाठी पैसे घेतात. हो, भरपूर जण घेतात पण आता ते कशासाठी घेतात याबद्दल
मला ही कल्पना नाही आहे, पण नाही घ्यायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज. किंवा ते जर पैसे घेत असतील तर ते फक्त पैसे संवर्धनासाठी वापरायला हवेत. ते जर आपण संवर्धनासाठी जर ते पैसे ते किल्ल्यावर जे घेणारे असतात त्यांनी जर वापरले तर नक्कीच भविष्यात काही ना काही बदल घडेल. कारण जीवनात जितके आपल्याला प्रत्येक ठिकाणी आता भ्रष्टाचारी दिसतात. आता माहीत नाही मला की ते गडकोट प्रत्येक किल्ल्याच्या बाहेर थांबलेले जे पैसे घेणारे असतात तर ते कशासाठी वापर करतात, पण आपण त्यांचा वापर हा फक्त संवर्धनासाठी करायला हवा. त्याचबरोबर तिथं बघायला येणाऱ्यांकडून काय पैसे घ्यायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते किल्ले होते, ते बघणं म्हणजे काय परदेशात जाण्यापेक्षा ते किल्ले बघणं खरंच खूप मोठं आहे. कारण बाहेर देशात फिरण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या महाराष्ट्रात जे स्वतःच्या महाराष्ट्रातले जे वैभव म्हणजे किल्ले आहेत ते पाहणं खरंच खूप मोठं आहे व त्याबद्दल पैसे घ्यायलाच नकोत असं माझं तर स्पष्ट मत आहे. राजदादांनी असं म्हणलं की आपण आपल्या माध्यमातून गडकिल्ले पाहणी किंवा संवर्धन मोहिमा आयोजित करत असाल तर याची माहिती द्यावी. मी अजून स्वतः तर घेतलेलं नाही आहे, कुठली आयोजित केलेली नाही आहे, पण आपली संघटना करते. अजून मी तर त्यात सहभागी झालेलं नाही आहे, पण लवकरच झाल्यावर त्याबद्दलही सर्वांना माहिती देईल व त्यातही सर्वांनी सहभाग घ्यायला हवा असं मला तर वाटतं. अजून वेगळे कोणाचे काही मुद्दे असतील तर बोला. अभिजित डांगे दादा म्हणतात की गडकिल्ले हे आपल्या घराप्रमाणे जपले पाहिजेत. जसे आपण आपल्या घराची काळजी घेतो त्याच पद्धतीने गडकिल्ले हे आपलेच घर आहेत. बरोबर आहे. बळी जाण्याची प्रथा का संपत नाही याविषयी सुरुवातीलाच बोलणं झालेलं आहे. संदीप दादा म्हणतायत की अनेक संघटना या महाराष्ट्रात तयार होतात व त्यामुळे युवक तुटू शकतात. तर माझं तर वैयक्तिक असं मत आहे की एकच कुठली तरी संघटना किंवा संघटना करण्यापेक्षा एकच सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवं. म्हणजे तितकंच मनुष्यबळही आपल्याला मिळेल किंवा आर्थिक मदतही मिळवायची असेल तर तितकीच सर्वांकडून मिळेल. जर वेगवेगळ्या संघटना निर्माण झाल्या, आत्ताही सध्या भरपूर संघटना आहेत, पण अजूनही इथून पुढे जर होत गेल्या तर ह्या संघटनेतले त्या संघटनेत जाणं किंवा त्या संघटनेतले ह्या संघटनेत येणं यामुळे खूप वादावादी होते व त्या संघटनांचं जरी कार्य चांगलं असलं तरी त्यांच्यात वाद होतात. त्यामुळं निदान ज्या एखादी संघटना एखादं कार्य करत असेल तर त्यांना बाकीच्या संघटनांनी सपोर्ट करायला हवा. म्हणजे जर एखादी स्पेसिफिक संघटना असेल, उदाहरणार्थ सह्याद्री प्रतिष्ठान गडकोट संवर्धनासाठी खूप काम करते, तर गडकोट संवर्धन हे काम त्यांच्याकडेच द्यायला हवं. गडकोट संवर्धनासाठी त्या ज्या मोहिमा आयोजित करतील तर त्या मोहिमांमध्ये आपण सर्व कुठल्याही संघटनेतल्यांनी असं मी या संघटनेतला असा विचार न करता प्रत्येक ठिकाणी आपण पुढं असायला हवं. गायत्रीताई चोपटे असं म्हणतात की मला असं वाटतं की आपण कोणतंही काम करत असो पण एकदा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं स्मरण केलंच पाहिजे. हो, बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं चरित्र किंवा त्यांचं जर स्मरण जरी केलं तरी एक वेगळी स्फूर्ती निर्माण होती. त्यामुळं प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कामात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण हे करायलाच हवं. आनंद शिडतुरे दादा म्हणतात की राजकारणी लोकांनी सुद्धा गडकिल्ले संवर्धन करायला मदत करायला हवी. हो, ते बरोबर आहे, पण आता तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा झाला की त्यांनी करायला हवी की नाही. आपण सांगू शकतो त्यांना, पण ऐकणं ना ऐकणं त्यांच्यावर आहे. त्यामुळं माझ्या मते आता आपले मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच वेळेस गडकोट संवर्धनासाठी काही जास्त निधी दिला आहे, पण आता तेही आपल्याला बघायला हवं की त्याचा खऱ्या पद्धतीने वापर होतोय की नाही. कारण जर एखादा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांबद्दल जर एखादं काम करत असेल तर तिथं आपण नक्कीच प्रोत्साहन द्यायला हवं. आता ते राजकारणी लोक आहेत ते भ्रष्टाचार वगैरे करतात, तो मुद्दा बाजूला ठेवून
ते कुठल्या पद्धतीचं चांगलं काम करतायत यावरही आपण लक्ष द्यायला हवं. आता प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार हा होतोय, पण भ्रष्टाचाराकडेच लक्ष देऊन आपण त्यातून पळवाटा काढण्यापेक्षा ते जे काम चांगलं करतायत त्याच्याकडेही लक्ष देऊन त्या ठिकाणी आपण त्यांचा गौरवही करायला हवा. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? जवळपास 1 तास झालेला आहे. मी तुमच्यासमोर माझं मत मांडते. अजून जर कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. अभिजित डांगे दादा म्हणतात की राजकारणी मंडळी फक्त राजकारण करतात, म्हणून तर आपल्या सगळ्यांना एकजुटीने पुढे येऊन कामे करणे गरजेचे आहे. हो, बरोबर आहे. कारण राजकारणी मंडळींना आता त्यांचं क्षेत्र वेगळं आहे, त्यामुळे त्यांना तसं वागावं लागतं आहे. प्रत्येक ठिकाणी आता आपण त्यांना वेगळंच समजून चालणार नाही. त्यांनाही एकत्र आपण सर्वजण एकत्र येऊन त्यांच्यातही बदल करू शकतो. ते आपण सर्वजण एकत्र आलो आणि आपण जर उदाहरणार्थ आता भरपूर आंदोलनं वगैरे होतात, तर तेव्हा कसे सर्वजण एकत्र येतात आणि त्यावर काहीतरी निर्णय होतो. तर तसं आपण आंदोलन तर करायचं नाही, पण सर्वांनी एकजुटीने येऊन काम करायला हवं. आणि जर ते काम केलं तर नक्कीच हे राजकारणी लोकसुद्धा आपल्या कार्याची दखल घेतील आणि ते सुद्धा त्यात मदत करतील. स्वतःपासून सुरुवात करावी हे बरोबर आहे. कारण स्वतःपासून सुरुवात, कुठल्याही गोष्टी आपण कुठलाही मुद्दा मांडला किंवा काही ठरवलं की आपण किंवा एखाद्या संघटनेत किंवा ग्रुपमध्येही करताना आपण असं ठरवलं की उद्यापासून सर्वांनी असं करायला हवं, तर त्याची सुरुवात आपण स्वतःपासून केली ना तर नक्की बाकीच्यांमध्येही बदल होतात. की आपण स्वतः जर तसं वागायला लागलो तर बाकीचेही वागतात. नाही तर काही जण असं म्हणतात की ह्यानी हा फक्त बोलला आणि हा नामानिराळा झाला, पण बाकीचे फक्त त्याचा अवलंबन करतात, पण तो स्वतः करत नाही. पण तसं न होऊ देता आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी, तरच नक्कीच यश आपल्या जवळ असणारे कायम असणार. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांजवळ यश कायम असावं ही प्रार्थना करते. अजून कुणाचे काही प्रश्न आहेत का? कुणाचे काही प्रश्न असतील तर लवकर ते टाईप करून मांडा सर्वांसमोर, म्हणजे सर्वांना दिसतीलही आणि जे बाकीच्यांचा वेळही वाया जाणार नाही, कारण खूप उशीर होतोय परत. बहुतेक कोणाचे प्रश्न नाही आहेत, तर माझं थोडंसं मत माझ्या विषयाचं थोडंसं मांडायचं राहिलेलं ते मी मांडते आणि मग तुमच्या सर्वांची रजा घेईल. महाराज माफ करा हा विषय निवडण्यामागचा माझा हेतू असा होता की आपल्याकडून काय चुका होतात हे सर्वांसमोर आणून द्यायचं होतं. की प्रत्येकजण फक्त शिवभक्त नावाने बोलण्यापेक्षा आपण कृतीतूनही तसं वागायला हवं. तर कृतीतूनही आपण जर तसं कार्य ठेवलं तर नक्कीच आपल्यातही बदल घडेल आणि समोरच्यातही बदल घडेल. जर आपण नुसतंच नावाला जर राहिलो तर शिवभक्त, तर कोणीही त्याचा वाहवाही करणार नाही किंवा तुम्हाला प्रसिद्धीही मिळणार नाही. प्रसिद्धी मिळवायचा हा मुद्दा बाजूला राहतो, पण प्रत्येक ठिकाणी आपण आपलं वेगळं अस्तित्व असं निर्माण करा की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असं तुमचं अस्तित्व निर्माण करा की तुमचा कोणीही हात धरू शकणार नाही. आनंद शेटतुरे दादा म्हणतात की टिकटॉकवरील शिवभक्त, आता त्याबद्दल बोलणं म्हणजे खूप काही उपयोगाचंच नाही. कारण मी स्वतः जे असे बघते व्हिडिओ त्यांना कमेंट तशा देते, पण भरपूर जण फक्त काही जणांचं असं म्हणणं असतं की ते जे व्हिडिओज वगैरे बनवतात तर ते फक्त टाईमपाससाठी बनवतात. आता त्याबद्दल तर आपण बोलू शकत नाही जास्त, कारण तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा होतो. तरी आपण प्रत्येकाने त्यांना समजून सांगितलं पाहिजे की नेमकं काय आणि कसं करायला हवं. शिवाजी महाराजांविषयीची श्रद्धा जी आहे
ती कुठल्या पद्धतीने समाजासमोर मांडायला हवी. राहुल दादा म्हणतात की आपण जो छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे विचार आपल्या जीवनात उतरवले पाहिजे. हो दादा, हेच मला म्हणायचं आहे की जर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे जर विचार आपण स्वतःच्या जीवनात जर उतरवले तर एकाने जर सुरुवात केली तर असंख्य माणसं त्यात साखीत जोडली जातील आणि ती जर असंख्य लोक जर साखीत जोडली गेली तर अख्खा महाराष्ट्र आपला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचारांवर चालायला शिकेल व आपलं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य त्या काळी त्यांना जे वाटत असेल तशा पद्धतीचं नाही पण थोडंफार त्या पद्धतीचं तरी स्वराज्य निर्माण व्हायला नक्कीच त्याने मदत होईल. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज फक्त हे इतिहास जाणून घेण्यासाठी नाही किंवा त्यांची माहिती पाठ करण्यासाठी नाही किंवा ऐकण्यासाठी नाही तर त्यांचे आचार विचार हे आपण स्वतः प्रत्यक्ष आपल्या स्वतःच्या ह्याच्यात स्वतःत अंमलात आणायला हवे आणि जर ते आपण अंमलात आणले तर नक्कीच काहीतरी वेगळा बदल घडेल याची खात्री आहे. टिकटॉकवर सगळे भुरटे आहेत नाव मोठं करण्यासाठी असं दिनेश दादा बोलत आहेत. आता काही जण आहेत त्यातले तसे, काही जण खूप चांगल्या पद्धतीने टिकटॉकवरतीही शिवाजी महाराजांची किंवा संभाजी महाराजांची माहिती पाठवतात. तीही आपण बाजूला ठेवू शकत नाही कारण तेही चांगलं काम करत आहेत की निदान त्यांचे फॉलोवर्स असू दे किंवा त्यांनी जर पब्लिक अकाउंट केलेले असेल तर इतरांनाही त्यातून काही अपरिचित इतिहास माहिती होतो. त्यामुळं सगळेच भुरटे आहेत हे म्हणणं थोडं मला चुकीचं वाटतं आहे. आणि अजून कोणाचे काही प्रश्न असेल तर लवकर विचारा कारण बाकीच्यांचा टाईम जातो आहे. हो बरोबर आहे काहीतरी तयारी दिनेश दादा की टिकटॉकवरच्या शिवभक्तांनी काही जण आहेत असे की ते शिवविचार घराघरात पोचवण्यासाठी काम करतात आणि ते सर्वांनी करायला हवं. आता टिकटॉक सगळे भारतातले लोक बंद करतायत तो मुद्दा आता जाऊ द्या की आपल्या त्यापेक्षा टिकटॉकवर किंवा काही जण अजूनही वापरतात टिकटॉक तर त्यावरही आपण छत्रपती शिवाजी महाराज जाणून घेण्यासाठी व त्यांचे विचार अंमलात आणण्यासाठी काय काय प्रयत्न करू शकतो यावरही आपण सर्वांनी सहमती द्यावी. कारण जर छत्रपती शिवाजी महाराज फक्त जर तुम्ही इतिहास जाणून घेण्यासाठी फक्त तेवढ्यापुरतेच मर्यादित ठेवले तर काहीच उपयोग होणार नाही. फक्त तुम्ही इतिहास तुमच्या डोक्यात घुसेल पण तो मनात कधीच येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे फक्त तुम्हाला सांगता येईल पण का होते आणि कसे होते याचं जर उत्तर तुम्हाला समाजाला द्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तुमच्या स्वतःच्या मनात उतरवायला हवे. जर आज छत्रपती शिवाजी महाराज असते आणि त्यांनी जर ही सर्व परिस्थिती बघितली असती तर त्यांनाही खरं खूप वाईट वाटलं असतं की मी काय स्वराज्य निर्माण केलं होतं, कशासाठी केलं होतं आणि आता काय होतंय. त्यामुळं सर्वांना खरंच त्यामुळं खरं महाराजांची माफी मागावीशी वाटते की महाराज खरं माफ करा की आम्ही तुमचं त्यावेळेसचं जे स्वराज्य होतं ते आत्तापर्यंत तसंच ठेवू शकलो नाहीत कारण त्याला भरपूर कारणं आहेत. पण आता आम्हाला सर्वांना ते स्वराज्य स्थापन पुन्हा आणायचं आहे व त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊ, नक्कीच एकत्र येऊ. तुमची माफी मागतो आधी पण त्यासाठी आम्ही आता हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र होऊ आणि सर्वजण एकत्र येऊन प्रयत्न करून आम्ही पुन्हा असा एक प्रयत्न करू की तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्यात जे ज्यांना मान मिळायचा किंवा ज्या अडचणी येत नव्हत्या पण त्या आता येतात त्याचा विचार करून आम्ही त्या अडचणी पुन्हा आताही येणार नाहीत याविषयी काही उपाययोजना करू. केतन दादा बोलत आहेत की ताई कॉलेजमध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला जातो पण तिथे परत त्या मुलींकडे वाईट नजरेनेच पाहिले जाते, मग नेमकं चुकते कोणाचं? बरोबर आहे, मी सुद्धा अनुभव घेतला आहे तसा की जर शिवकार्य म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीत जर कोणीही पुढे जात असेल तर त्याबद्दल सुरुवातीला वाईटच बोललं जातं. खूप कमी जण असे असतात की ते असं म्हणतात की हा ही चांगलं काम करायला जाते किंवा चांगलं काम केलंही. मॅक्झिमम ठिकाणी मुलींना म्हणजे खूप वाईट बघितलं जातं. एखाद्या कार्यक्रमात पण जर एखादी मुलगी जर स्वतःहून जास्त सहभाग घेत असेल तर तिथं तिला खूप वेगळीच समजलं जातं.
पण तसं न करता तिथं आता चुकतं कोणाचं असं दादांचा प्रश्न आहे. तिथं मुळात चुकतं त्या सर्वांच्या विचारसरणीत चुकतंय. कारण त्या मुलांच्या परिसरातल्या लोकांमुळं त्यांच्यात तसे विचार आलेले असतात, त्यामुळं त्यांच्यात तसे संस्कार येतात. तर त्यांची स्वतःची चूक नसती ना, त्यांच्या आईवडिलांची चूक असते. पण आजूबाजूच्या लोकांमुळे म्हणा किंवा आजूबाजूच्या परिसरातली जी परिस्थिती असेल त्यामुळे त्यांना तसं ते वागतात. पण त्यामुळं त्या मुलांचीच चूक आहे असं नाही म्हणता यायचं. त्यात चूक प्रत्येक आपल्या समाजात जगणाऱ्या प्रत्येक घटकाची आहे की आपण आपल्या समाजातल्या सर्वांनी असं आपलं वागणं ठेवायला पाहिजे की कुठलाही मुलगा आपल्या वागण्याने त्याच्या विचारात बदल होणार नाही किंवा त्याच्यात वाईट विचार येणार नाहीत. त्यासाठी आपण सर्वांनी चांगलंच वागायला हवं. आनंद शिरतुरे दादा म्हणतात, ताई पुन्हा लाईव्ह ऐकायला आवडेल. धन्यवाद दादा. चालेल, आता जवळपास 1.25 तास मी तुम्हाला महाराजांविषयी थोडं बोलले आणि तुमच्या सर्वांच्या प्रश्नांबद्दलही थोडेफार बोलले. त्यातलेही जर काहींचे जर प्रश्न जर बोलायचे राहून गेले असतील तर माफ करा. ज्यांच्याकडे माझं पर्सनल अकाउंट आहे किंवा ज्यांच्याकडे माझा फोन नंबर आहे त्यांनी मला तसं फोन नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा. जर तुमच्या प्रश्नांचं निरसन झालं नसेल तर जमल्यास मी व्हॉट्सअपवर किंवा कॉलवरून वगैरे तुम्हाला नक्कीच तिथं निरसन करायचा प्रयत्न करेल. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. चला आता सर्वांची रजा घेते. छत्रपती शिवाजी महाराज यांना शेवटची पुन्हा एकदा माफी मागते आणि इथून पुढे आम्ही अशा चुका परत करणार नाही यासाठी मी स्वतःपासून सुरुवात करणार आहे. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ बघणारे सर्व मावळे मला साथ देतील अशी मी छत्रपती शिवाजी महाराजांना खात्री देते. व अशी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापनेसाठी जी मेहनत घेतली होती आणि जे स्वराज्य त्यांनी स्थापन केलं होतं ते पुन्हा अंमलात आणण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू महाराज अशी खात्री देते आणि तुम्हा सर्वांची रजा घेते. संदीपदादा पवार यांनी मला या वैचारिक व्यासपीठ या पेजवर बोलण्याची संधी दिली. त्याचबरोबर तुम्ही सर्वांनी जवळपास 1.25 तास माझं ऐकून घेतलं व तुमचे प्रश्नही मांडले. मी मांडलेल्या मुद्द्यांवर तुमची सहमतीही दर्शवली. त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.